पाटण सावंगी परिसरात एकाच वेळी 2 ठिकाणी दिसले घोणस साप आणि त्यामुळे परिसरात एकच खळबळ। शनिवारी रात्री 10:30च्या सुमारास मनोज खोब्रागडे यांच्या सद्भावना कॉलनीतील घराजवळ आणि जुनेद शेख यांच्या घराजवळ 2 विषारी घोणस साप आढळले। स्थानिक नागरिकांनी तातडीने सर्पमित्रांना कळविले आणि सर्पमित्रांनी धाडसाने या सापांना सुरक्षित बरणीत पकडले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्यांना जंगल परिसरात सोडण्यात आले। सर्प अभ्यासक सागर कानफासे आणि मयूर कनोजे यांनी सांगितलं की सध्या घोणस सापांचा मिलन काळ सुरू आहे, त्यामुळे ते जास्त प्रमाणात बाहेर दिसतात। घोणस हा भारतातील 4 प्रमुख विषारी सापांपैकी एक असून त्याच्या दंशामुळे गंभीर इजा किंवा मृत्यू होऊ शकतो। म्हणून रात्री शेतात किंवा वस्ती भागात चालताना टॉर्च, शूज आणि काठीचा वापर करून सावधगिरी बाळगावी